हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने संताविण प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल विठ्ठल बसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानुजो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला हरी भक्तीला गोनितारी समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विद्यत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा 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 संतपर प्रकरणातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. वारकरी सांप्रदायिक लोकांच्या नित्य पाठातला आणि एकनाथ महाराजांचे जे 4-2 अभंग वारकऱ्यांना पाठ असतात त्यापैकी एक अत्यंत महत्वाचा अभंग निवडलेला आहे. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपल्या बामरोड गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आपण मोठ्या थाटामध्ये उत्सुकतेनं भक्तिभावानं श्रद्धायुक्त अंतःकरणानं साजरं करत आहोत. आणि आज 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. ग्रामस्थांच्या वतीनं हरिभक्तीपरायणशी सर्जेराव महाराज यांनी मला संपर्क केला आणि आपल्या सर्वांच्या भेटीचा योग त्या निमित्तानं जुळून आलेला आहे. साधारणतः एक 15-20 वर्षांपूर्वी या परिसरामध्ये मी बरेचदा येत होतो, येणं होत होतं. मग पाचोरा असेल, चाळीसगाव असेल, या परिसरामध्ये माझं येणं होत होतं. पण बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी खरं तर येणं झालेलं आहे. पण आपलं हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे 25वे वर्ष असल्यामुळे या इथे येण्याचा पुन्हा योग आलेला आहे. महाशिवरात्रीचा पर्वकाळ हा महाराष्ट्रामध्ये शंकराचे उपासक जेवढा मोठ्या प्रमाणात साजरा करत नाहीत तेवढं वारकरी साजरा करताना दिसतात. त्याचं कारण आपल्याला सांगतो की वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त अखंड हरिनाम सप्ताह जर का कुठल्या तिथीला होत असतील तर ते महाशिवरात्रीला आहे. वास्तविक पाहता महाशिवरात्री ही वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या 5 महत्त्वाच्या तिथ्यांपैकी एक तिथी आहे.
ही एक प्रकारे पंचपर्व श्रेणी आहे. ही पाचवी महत्वाची तिथी आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही साजरी होते वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून. वास्तविक पाहता वारकरी संप्रदाय हा वैष्णवांचा संप्रदाय आहे, म्हणजे भगवान महाविष्णूचा उपासक आहे. मात्र तरी देखील महाशिवरात्रीला सर्वात जास्त सप्ताह होण्याचं कारण काय? आमच्या संत महात्म्यांनी घालून दिलेले जे नियम आहेत, जो पायंडा आहे की हरी आणि हर याच्यामध्ये भेद नसून फक्त एका वेलांटीचा फरक आहे. हरी आणि हरामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा फरक हरी आणि हरामध्ये वारकरी सांप्रदायिक मानत नाहीत. उत्तरेमध्ये किंवा दक्षिणेमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी मोठा विरोध या दोन्ही संप्रदायाचा, या दोन्ही परंपरांचा आपल्याला पाहायला सापडतो. जुने कीर्तनकार सांगायचे की एखाद्या वैष्णवाचं धोतर फाटलं असेल तर आपल्या बायकोला तो धोतर शिवून घे असं म्हणायचं नाही. त्याचं कारण असं आहे की शिवून घे म्हणण्यामध्ये शिव नाव येतं आणि ते वैष्णवांनी घ्यायचं नसतं. इतका उभा दावा, इतका विरोध एकमेकांचा हा पूर्वीच्या काळामध्ये होत होता. मात्र वारकरी सांप्रदायिक संतांनी हा विरोध मावळून टाकला. अनेक प्रमाण आपल्याला सर्वांना पाठ आहेत. आता महाशिवरात्रीचा कालखंड आहे म्हणून सगळेच कीर्तनकार तेच प्रमाण देतच असतील. भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव, दोन्ही देव एक पाही, तया ऐक्य दुजे नाही. अशा पद्धतीनं हरी आणि हरामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद वारकरी संप्रदाय मानत नाही. आणि म्हणून महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये अव्याहत 25 वर्ष आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करत आहात. म्हणजे परमार्थाला प्रारंभ कितीतरी आधी झाला असेल निश्चितच, परंतु अखंड हरिनाम सप्ताहाची ही जी परंपरा आहे, ही जी पद्धती ही 25 वर्षांपूर्वी सुरू झाली आणि मोठ्या श्रद्धेनं आपण सर्वजण हा कार्यक्रम करत आहात. आपण आल्यापासून जे माझं हृदय स्वागत केलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि या परिसरातली बरीचशी मंडळी पैठणला देखील येतात. नाथषष्ठीचा जो महोत्सव आहे हा वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या संतांच्या समाधी सोहळ्यामधला सर्वात मोठा सोहळा आहे. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या संतांचे समाधी सोहळे साजरे होत असताना क्रमांक 1चा जर कुठला सोहळा असेल, कुठली वारी असेल संतांची जी जास्त प्रमाणात भरते ती एकनाथ षष्ठीची वारी आहे. 7 ते 8 लाख वारकरी हे पैठणला जमा होत असतात. म्हणजे एकूण जर वारकरी संप्रदायाचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाची वारी आषाढी एकादशीला 12-13 लाख वारकरी जमतात. आणि त्यानंतर त्याच्या खालोखाल जर का कुठला मोठा सोहळा होत असेल तर तो एकनाथ महाराजांच्या षष्ठीचा होतो. नाथ षष्ठी आपण ज्याला म्हणतो. आणि म्हणून अशा हा सोहळा आता जवळ आलेला आहे आणि त्यानिमित्तानं एकनाथ महाराजांचं चरित्र देखील आपण थोडंसं पाहावं, सांगावं अशी अपेक्षा महाराजांनी व्यक्त केली होती. आणि म्हणून त्या दृष्टीनं हा अभंग आज खरं तर सेवेकरता निवडलेला आहे. कुठे कोणता अभंग घ्यावा याला काही मर्यादा आहेत. लिखित स्वरूपामध्ये जरी त्या मर्यादा नसते तरी अलिखित स्वरूपामध्ये, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉमन सेन्स असं म्हणतो, तर तो निश्चितच आहे. पण काही गोष्टी अशा असतात की त्या केव्हाही कोणालाही सांगाव्यात. काही गोष्टी ह्या कोणाला सांगाव्यात, कोणाला सांगू नयेत. काही गोष्टी ह्या कोणालाच सांगू नयेत आणि काही गोष्टी सगळ्यांना सांगाव्यात. सगळ्यांना सांगता येण्यासारखा परमार्थ आहे. बरं, परमार्थाला काही मर्यादा आहे का की तुम्ही आताच फक्त चातुर्मासामध्ये देवाचं नाव घ्यावं, एकादशीला नाव घ्यावं, सप्ताहामध्ये नाव घ्यावं? मर्यादा नाही आहे. भगवंताचं नामस्मरण आम्ही कधीही घ्यावं. काळ वेळ नाम उच्चारिताना ही ज्ञानोबारायांनी सांगितलंय. भगवंताचं नाम घेत असताना काळ वेळाचा विचार करायचा नाही, फक्त त्याचं उच्चारण आपल्या मनापासून झालं पाहिजे ही अपेक्षा संत महात्म्यांनी व्यक्त केली आहे. आणि म्हणून महाशिवरात्रीच्या या कालखंडामध्ये भगवान महादेवाचं वर्णन अपेक्षित आहे. परंतु भगवान महादेवाचं वर्णन म्हणजेच भगवान महाविष्णूचं वर्णन आहे आणि भगवान महाविष्णूचं वर्णन म्हणजेच एकनाथ महाराजांचं वर्णन आहे. कारण एकनाथ महाराज हे भानुदास महाराजांच्या कुलामध्ये उत्पन्न झालेले महाविष्णूचे अवतार आहेत. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर,
म्हणजे महाविष्णूचे अवतार आहेत. अनेक प्रमाण आपल्याला त्या संबंधानं पाहता येतील. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी स्वयेव नमाळी अवतरले निळोबारायनाथ महाराजांच्या समाधीपर प्रकरणामध्ये बोलतात. किंवा सप्रेमयुक्त घडली गुरुभक्तीसाची, झाली कृपा सफल साध्य जनार्दनाची, ब्रह्मैव बोध समता निज निर्विकारी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. एकनाथ महाराज म्हणजे देवाचं आभूषण असणाऱ्या महाविष्णूचे अवतारी आहेत, असं देखील वर्णन आपल्याकडे आलेलं आहे. म्हणून एकनाथ महाराजांचं वर्णन म्हणजेच महाविष्णूचं, महाविष्णूचं वर्णन म्हणजेच महादेवाचं, आणि एकूणच काय तर परमात्म्याचंच वर्णन जणू आपण करतोय असा भाव ठेवून आपण या अभंगाचं चिंतन करू. विठ्ठल मानवी जीवनाचं साध्य म्हणजे परमात्म्याची प्राप्ती आहे. आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो फक्त आणि फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठी झालेला आहे, ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. सगळे कीर्तनकार आपल्याकडे येतात, आपल्याला हेच सांगतात, आपण तेच तेच ऐकतो आणि एका कानातून ऐकून दुसऱ्या कानातून सोडून देतो. जरा आत्मचिंतन करा. आम्हाला हा देह भगवंतानं भजनासाठी दिलाय, नाम घेण्यासाठी दिलेला आहे, त्याच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे. आणि असं असताना आम्ही त्याची प्राप्ती सोडून विषयाच्या प्राप्ती पाठीमागे आम्ही धावत आहोत. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ही अपेक्षा आम्ही व्यवहारात ठेवतो. ठीक आहे, व्यवहार करू नये असं आमच्या कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही. व्यवहार करावा, पैसा कमवावा, तो कसा कमवावा, त्याचा व्यय कसा करावा, हे देखील आम्हाला संतांनी सांगून ठेवलेलं आहे. पण संसारामध्ये आसक्ती बाळगायची नाही, तर परमात्म्याची प्राप्ती हे आमच्या जीवनाचं ध्येय असावं. आणि ते ध्येय साध्य करत असताना संसार लक्षात घ्या. जीवन जगता यावं म्हणून खाणं आहे, खाण्यासाठी जीवन जगायचं नसतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आमचं जीवन, आमचं आयुष्य वाढावं याच्यासाठी जेवण आहे, पण काही जण जेवणासाठी जगतात. कुठेतरी आपण याचा विचार करून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. भगवंताची प्राप्ती ही नरदेहामध्ये आल्यानंतरच होते, हे आपण नेहमी ऐकतो. ते पाप आणि पुण्याचं गणित सांगितलं गेलेलं आहे की एखाद्याला जर नरकात जायचं असेल, बरं का, मी युक्ती आपल्याला सांगतो, नरकात जायचं असेल तर युक्ती सांगतो तुम्हाला, भरपूर पाप करा, फार चांगली युक्ती, लगेच नरकामध्ये. बरं, स्वर्गात जायचं असेल, भरपूर पुण्य करा. पण मनुष्य देह पाहिजे असेल तर काही करता येत नाही. लक्षात घ्या मी काय बोलतोय. स्वर्गामध्ये जायचं असेल, नरकामध्ये जायचं असेल, आम्हाला जाता येईल. स्वर्गाच्या प्राप्तीसाठी भरपूर पुण्य करा, नरकाच्या प्राप्तीसाठी भरपूर पाप करा. पण मनुष्य देह प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो आमच्या हातात नाही, तो मिळालेला आहे. लाभला हा देह कागटाळी न्याय, कागटाळी न्यायानुसार हा देह लाभलेला आहे. कागटाळी न्याय म्हणजे काय? काय असतं, प्रत्येक जे न्याय सांगितले जातात त्याच्या काही कथा असतात, छोट्या छोट्या कथा असतात, पण ते समजण्यासाठी खूप सोप्या असतात. हा देह आपल्याला कागटाळी न्यायानं मिळाला म्हणजे अनपेक्षितपणे मिळाला, असा त्याचा अर्थ आहे. ती कथा सांगतात, एका राजाला एक दुर्धर आजार झाला. वैद्यांनी तपासलं, साध्या वैद्यांना काही कळालं नाही. राजवैद्यांना बोलवलं, अजून जगभरातले काही वैद्य बोलवले, आणि त्यांनी सर्वानुमते असं ठरवलं की राजाला असा दुर्धर रोग झालेला आहे, आजार झालेला आहे की त्याला आजार हा जर बरा करायचा असेल तर जिवंत कावळ्यापासून त्याचं औषध करावं लागतं म्हणले. फरमान सोडलं. ते म्हणले काय त्याच्यात अवघड नाही, जिवंत कावळा, मारून मेलेला नाही, आघात झालेला नाही, जिवंत कावळा पकडायचा. राज्यामध्ये दवंडी पिटवली की जो कोणी जिवंत कावळा पकडून आणेल त्याला अमुक अमुक बक्षीस. सगळे कावळ्याच्या मागे लागले. जिथे तिथे कावळा दिसला की पकडायचा प्रयत्न, कारण का त्याला काही दगड मारून, त्याला आजारी करून, त्याला मारून घात करून त्याला पकडायचं नाही, तो जिवंत पकडायचा आहे. बरं, कावळा चंचल आहे, तो जिवंतपणे असं काही पकडला जाईल असं नाहीये. सगळेजण त्या कावळ्याला पकडायला प्रयत्न करू लागले. एक जण असा आंधळा माणूस नदीमध्ये गेला स्नान करण्यासाठी, आणि स्नान करण्यासाठी गेलेल्या त्या बाकी कोणाला तो प्राप्त होत नव्हता, पण हा माणूस सहज स्नान करण्यासाठी गेला
आणि दोघांच्या गप्पा चालू होत्या. तिरायताच्या गप्पा चालू होत्या, याचा काही संबंध सुद्धा याच्यासाठी नाही. आणि त्यांच्या गप्पा चालू असताना सांगितलं, म्हणले राजाला दुर्धर आजार चालू झालेला आहे. त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्याच्यासाठी जिवंत कावळा पकडावा लागतो. दुसऱ्याने विचारलं, कशासाठी रे? माहित नाही, पण त्याच्यापासून औषध तयार करायचं असं सांगितलं. त्या आंधळ्याला हसू आलं बरं का, त्याला हसू आलं, कुत्सितपणे हसला. म्हणलं अवघड आहे. असं केलं, टाळी वाजवली आणि हातात कावळा आला. बस, दृष्टांत संपला. काही संबंध प्राप्त करण्याची इच्छा अजिबात नाही, त्याला काहीच माहिती नाही. पण अचानकपणे अनाहूतपणे त्याच्या हातामध्ये कावळा आला. तसा तुम्ही आम्ही काही ठरवून नरदेहाला आलो असं समजू नका. ठरवून येणारे संत आहेत. आपण नेहमी ऐकतो ना, देवाला बोलवावं लागतं, संत येत असतात आणि तुम्हाला आम्हाला यावंच लागत असतं. तुम्हाला आम्हाला यावं यासाठी लागतं, कारण ते आपल्या हातात नाही आहे. समान पाप आणि समान पुण्याच्या योगानं आपल्याला नरदेह प्राप्त झालेला असतो. मी नेहमी एक उदाहरण देतो. पूर्वीच्या काळामध्ये किराणा दुकानदारांच्याकडे तराजू असायचे. अजून काही ठिकाणी आहेत, पण आता नाही आहे. त्या तराजूमध्ये एका बाजूला माप ठेवलेलं असायचं. समजा 1 किलोचं माप ठेवायचं आणि माप ठेवल्यानंतर हे पारडं खाली असायचं, जमिनीला टेकलेलं, आणि दुसरं पारडं अलगद वर असायचं. एकाने साखर मागितली, 1 किलो साखर द्या. त्याने तो कागद ठेवला आणि त्याच्यात 1.5 किलो साखर, अंदाजे त्याने साखर ओतली, ती 1.5-2 किलो झाली. त्याच्या लक्षात आलं की साखर जास्त पडली. आता इकडे 2 किलो साखर पडली, तर आता हे हळूहळू खाली जाणार आहे का टाकल्या टाकल्या खाली जाणार आहे? टाकल्या टाकल्या जाणार आहे. हे लगेच 1 किलोचं माप वर, पारडवर. त्याच्या लक्षात आलं की ही साखर काय झालीये, जास्त झाली. त्याने डब्यातून ती साखर काढली, आता ती 1.25 किलो काढली. आता काय झालं, आता हे खाली गेलं आणि ते वर आलं. हे खाली जाणं, हे खाली जाणं, हे वर जाणं, हे वर जाणं सोपं आहे. मग त्याच्या लक्षात आलं याच्यात थोडी साखर कमी आहे, कारण काटा इकडेच होता. मग त्यांनी मुठीमध्ये साखर घेतली आणि हळूहळू हळूहळू टाकू लागला. कुठपर्यंत टाकणार? जोपर्यंत 90 अंश होत नाही, तो काटा बरोबर त्या 90 अंशाला येत नाही, तोपर्यंत टाकत राहणार. अर्थात जे काटा मारत नाही त्यांच्याबद्दल बोलतो बरं का. बरोबर असा 90 अंशाचा काटा झाला की आता काय झालं, हळूहळू टाकल्यानंतर काय झालं, 1 किलो मापाला 1 किलो साखर. बस, दृष्टांत संपला. हे खाली, हे खाली, हे वर सोपं आहे, पण समान करण्यासाठी कष्ट आहेत. तसं तुम्हाला आम्हाला स्वर्ग नरक सोपा आहे, पण मनुष्य देह प्राप्त करणं अवघड आहे. मग कागटाळी न्यायानुसार आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. तर या देहामध्ये आम्ही काय केलं पाहिजे? ज्या उद्देशानं आम्हाला भगवंतानं निर्माण केलंय, पाठवलंय, त्या उद्देशाची पूर्ती केली पाहिजे. पण ती पूर्ती आमच्याकडून होत नाही. पूर्ती काय आहे? इति कर्तव्यता काय आहे? इप्सित काय आहे? साध्य काय आहे? ध्येय काय आहे? तर भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती होणं हे गरजेचं आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती व्हावी याच्यासाठी संत महात्मे अनेक ठिकाणी उपदेश करतात. अनेक आपल्याला अभंग ऐकायला मिळत असतील की ज्यामध्ये उपदेशाची भाषा आहे संतांची. हा देखील अभंग जो आहे तो उपदेशपर प्रकरणातला आहे, संतपर प्रकरणातला आहे. संतांचं महात्म्य प्रकट करणारा जरी असला तरी उपदेशपर पण अभंग आहे हा. मग हा नेमका उपदेश नाथ महाराज कोणाला करतात हा प्रश्न आहे. जनावरांना तर काही संत महात्म्य उपदेश करण्याचं कारण नाही, मनुष्याला करतील. मनुष्याला जर उपदेश करतात तर आपल्याला करतात, मनुष्याला म्हणजे आपल्याला. मग आपल्याला करतात म्हणजे नेमका कोणाला करतात याचं थोडं चिंतन होणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये जगताचा विचार केला तर 4 प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. पहिला प्रकार असा आहे की जो हरीलाही मानत नाही आणि जगतालाही मानत नाही. बघा पटतंय का? किंवा तुम्हाला आणखी एखादा नवीन तुम्हाला सुचलं तर तुम्ही सुद्धा मला सांगू शकता. एक वर्ग असा आहे की जो जगात हरीलाही मानत नाही आणि जगतालाही मानत नाही. दुसरा वर्ग असा आहे की जो जगताला मानतो पण हरीला मानत नाही. तिसरा वर्ग असा आहे की तो म्हणतो तुम्ही ज्याला जगत समजता ते जगत नसून तो हरी आहे. आणि चौथा वर्ग असा आहे की तो म्हणतो हरीही आहे आणि जगतही आहे. साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या बुद्धीनुसार मला 4 प्रकार सापडले. आपल्याला अजून असेल तर सांगा, मी त्याच्यावर सुद्धा बोलू शकेन. 4 प्रकार, 5वा प्रकार नाही आहे बरं का, लक्षात घ्या. 5वा प्रकारच नाही, या 4 प्रकारची माणसं आहे.
मग या 4 प्रकारांपैकी नेमक्या कोणत्या प्रकारच्या माणसांना हा उपदेश झालेला आहे हे पाहणं गरजेचं आहे. पहिला प्रकार आपल्याला सांगितला की जो हरीही मानत नाही आणि जगतही मानत नाही. हरीला पण मानत नाही आणि जगतालाही मानत नाही. थोडा तत्वज्ञानाचा भाग आहे, थोडंसं जड वाटेल, परंतु आपल्याला मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की फार तत्वज्ञान काही अवघड नसतं, समजून घेणं गरजेचं असतं. एक वर्ग सांगतोय की हरीही नाही आणि जगतही नाही. हा कोणाचा वर्ग आहे? हा बुद्धाचा वर्ग आहे. हे बौद्ध तत्वज्ञान आपल्याला सांगतंय. सर्वं शून्यं शून्यं, सर्वं क्षणिकं क्षणिकं, सर्वं स्वलक्षणं स्वलक्षणं, सर्वं दुःखं दुःखं, या 4 तत्वांवरती बौद्धांचं तत्वज्ञान आधारित आहे. सर्वं शून्यं शून्यं, हे सगळं जे आहे त्यांचं म्हणणं काय आहे? शून्य आहे. म्हणजे बौद्धांना शून्यवादी असं म्हटलं जातं बरं का. जसं वेदांतवादी वगैरे असं म्हणतात की नाही, वेदांती आहे, तसं हे शून्यवादी आहेत. कोण? बौद्ध. त्यांच्या दृष्टीने जगतही नाही आणि हरी तर नाहीच आहे. भगवंताला तर ते मानतच नाहीत, परंतु हे जगत त्यांच्या दृष्टीनं सुद्धा काय आहे? शून्य आहे. पण हे जगत शून्य म्हणणारे फक्त तेच आहेत का हो? नाही. आमच्या संतांनी सुद्धा काय म्हटलंय? आधी शून्याचा विचार सांगितलाय. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्यच होते पायी, अवघे शून्यच होते पायी. कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते. तेथे कडाल निर्माण झाली, तेथे कडाल निर्माण झाली, गज निर्माण झाली, तेथे गडागज निर्माण झाली, तेथे निर्माण झाली, तेथे कडालगज निर्माण झाली, तेथे कडालगज निर्माण झाली, तेथे कडालगज निर्माण झाली. तेथे कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पायी, कान्होबा तेरे तेरे ते. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पायी, कान्होबा तेरे तेरे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही. हे एकनाथ महाराज बोलतायत. ऐका, आधी शून्य होतं असं एकनाथ महाराज म्हणतायत आणि बौद्ध सुद्धा काय म्हणतायत? सर्वं शून्यं शून्यं. मग एकनाथ महाराज काय बौद्धांचं तत्वज्ञान मांडतात का? का एकनाथ महाराजांचं तत्वज्ञान हे बौद्धापासून प्रस्फुटित झालेलं आहे? अजिबात नाही. एक फरक त्यातला असा आहे, तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे माया. या मायेचा अंगीकार केल्यामुळे संत वाङ्मय म्हणजे एकनाथ महाराजांचं वाङ्मय हे एकनाथ महाराजांचं वाङ्मय आहे आणि बौद्ध तत्वज्ञान हे बौद्ध तत्वज्ञान आहे. म्हणजे सगळ्या जगताला शून्य म्हटल्या गेलं. शून्यवाद त्यांनी सांगितलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की हरी तर नाहीच, पण हे सगळं दिसतंय ना, हे जे सगळं दिसतंय ते नाही, हे त्यांचं तत्वज्ञान आहे बरं का. म्हणजे इथे माणसं उभी आहेत, त्यांचं म्हणणं ही माणसं नाहीत. त्या मंडप आहे, मंडप नाही. ही शाळा दिसतीये, शाळा नाही. हे त्यांचं तत्वज्ञान आहे, शून्यवादाचं तत्वज्ञान आहे. मग ते म्हणतात जगत नाही, हरी पण नाही. हा एक वर्ग झाला. दुसरा वर्ग आहे चार्वाकाचा, जो म्हणतोय जगत आहे पण हरी नाही. तत्वज्ञान सध्या कोणाचं जरी काही असलं तरी आचरण सगळ्यांचं चार्वाकाप्रमाणे चालू आहे बरं का. यावत जीवम सुखम जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. त्याने असं सांगितलंय, जोपर्यंत माणसाने जगायचं आहे ऐशारामात जगायचं म्हणतो तो. ऐशारामात जगायचं. मग काही विचारलं, अरे ऐशारामामध्ये जगायचं म्हणल्यावर पैसा लागतो. त्यांनी सांगितलं ऋणं कृत्वा, कर्ज काढा पण चांगलं जगा. मग त्याला उत्तर दिलं, अरे पण कर्ज काढायचं तर ते फेडावं लागेल की नाही? त्यांनी सांगितलं भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा देहाचं भस्म झालं की कर्जाचं भस्म होतं, असं त्याचं म्हणणं आहे बरं का.
हे काही व्यवहाराला धरून नाहीये. शून्यवाद बौद्धांचा आहे. हा जो चार्वाक आहे याचं देहाभोवती फिरणारं तत्वज्ञान आहे. देहखंडानामात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या परवती प्रमा ढळून येणे. देह तोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची. देहाच्या भोवती फिरणारं तत्वज्ञान. हा देह उत्पत्तीच्या आधी पण नाही आणि विनाशाच्या नंतर नाही, मध्ये असलेल्याला मानायचं का? या देहाला मृगजळाची उपमा दिलेली आहे. मृगजळ म्हणजे काय? बघा, रस्त्याने आपण जातो, सपाट रस्ता असतो आणि कुठेतरी लांब आपल्याला पाणी असल्याचा भास होतो, त्याला मृगजळ असं म्हणायचं. मग ते मृगजळ सकाळी दिसतं का सांगा? संध्याकाळी दिसतं का सांगा? दुपारच्या वेळी कुठेतरी दिसतंय, त्याला जसं आपण सत्य मानत नाही तसा देह उत्पत्तीच्या आधी नाही, विनाशाच्या नंतर नाही, मध्ये दिसणाऱ्या देहाला सत्य कसं मानायचं? देहाभोवती फिरणारं त्याचं तत्वज्ञान आहे या चार्वाकाचं. तो सांगतोय चक्षुर्वै सत्यम, माझ्या डोळ्यांना जे दिसतं तेच सत्य आहे, जे दिसत नाही ते नाही. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की ते माणसं दिसत आहेत तर माणसं आहेत, शाळा दिसतीये शाळा आहे, मंडप दिसतोय मंडप आहे, पण भगवंत दिसत नाही म्हणून तो नाही. ते जुने कीर्तनकार सांगायचे, नेहमी सांगायचे कीर्तनामध्ये, की दुधामध्ये लोणी आहे का? आहे. मग दिसतं का? नाही. मग नाही का? आहे. दुधामध्ये असणारं लोणी हे दिसत नाही, त्याच्यावर काही प्रक्रिया करावी लागते. मंथुनी नवनीता, मंथन करावं लागतं आणि मग दुधातून काय येणार आहे? प्रक्रिया झाल्यानंतर मंथन करून लोणी येणार आहे. जे दिसत नाही ते नाही. त्याचं म्हणणं असं आहे की माझ्या डोळ्यांना, म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्याला इथं बसून जर अमेरिका दिसत नसेल तर तो म्हणतो अमेरिका नाही. ही त्याची भूमिका आहे. ठीक आहे, त्याचंही तत्वज्ञान खूप व्यापक आहे. लक्षात घ्या, बौद्धांनी जेवढ्या व्यापकतेनं तत्वज्ञान मांडलेलं आहे तेवढी व्यापकता ही अख्ख्या जगामध्ये फक्त वेदांत शास्त्राने त्याच्या पुढचं पाऊल अर्थात टाकलेलं आहे. बाकी या दोन तत्वज्ञानाच्या पुढे कोणाचंही तत्वज्ञान नाहीये. पण वागणूक मी सांगतोय, तत्वज्ञान लोकांना माहिती नाही. म्हणजे वारकरी सांप्रदायिक लोक सुद्धा चार्वाकाच्या विचाराचे झालेले आहेत. लक्षात घ्या, ही सत्य परिस्थिती आपल्याला सांगतोय. तिसरा वर्ग मी आपल्याला सांगितला की तुम्ही ज्याला जगत म्हणता, तुम्ही ज्याला जग म्हणता ते जग नसून तो परमात्मा आहे. साधू संतांचा, मुक्त कोटीतल्या महात्म्यांचा हा विचार आहे. आणि चौथा वर्ग असा आहे की जो म्हणतो हरी पण आहे आणि जगत पण आहे. तुमचा आमचा वर्ग आहे. आपण इथे कीर्तनामध्ये मंडपामध्ये येऊन बसलो, कीर्तन श्रवण करतो आहोत. 8 दिवस श्रवण करणार, पुढच्या वर्षी सप्ताहामध्ये पुन्हा येणार. म्हणजे आम्ही देवाला मानतो, आमची देवावरती श्रद्धा. आम्हाला तो दिसला नाही, मला माहित नाही इथे बसणाऱ्या कोणाला देव दिसलाय, मला माहिती नाही. पण सामान्यतः आम्हाला तो देव दिसला नाही, पण तरी आम्ही तो मानतो. बरोबर आहे की? तुम्ही मानता म्हणून इथे मंडपामध्ये कीर्तन श्रवण करण्यासाठी आलेला आहात. देवाला आम्ही मानतो, पण आम्ही असं म्हणू शकत नाही माणसं आहेत, नाही माणसं नाही आहेत, हा मंडप आहे, हा मंडप नाही आहे, तो शून्य आहे असंही म्हणत नाही, हा परमात्मा आहे अशी भावना पण होत नाही. हे जगत, सगळं जगत ब्रह्मरूप आहे अशी आमची भावना नाही. मी आहे, तुम्ही आहात ही आपली भावना आहे. पण आम्ही भगवंताला मानतो. मग आता या 4 प्रकारच्या माणसांचा जर आपण विचार केला तर उपदेश नेमका आपल्याला करतात म्हणजे कोणाला करतात? तर पहिले 2 जे सांगितले ते हरीला मानत नाहीत, म्हणजे हरीच्या प्राप्तीचा उपाय त्यांना सांगण्याचं काही कारण नाही. भगवंतानं सांगितलंय जे मला मानतच नाहीत त्यांना माझ्या प्राप्तीचा उपाय अजिबात सांगायचा नाही. 2 वर्ग बाजूला झाले. तिसरा वर्ग आहे जो सांगतोय तुम्ही ज्याला जगत समजतात ते जगत नसून तो काय आहे? परमात्मा आहे. मग त्याला उपदेशाची गरज आहे का? त्यांनीच लोकांना उपदेश करायचा, हे जग नाहीये, जग असे की वस्तुप्रभा. त्यांनी समाजाला उपदेश करायचा. मग उपदेशाची गरज तुम्हाला आम्हाला आहे. उपदेशाची गरज तुम्हाला आम्हाला आहे की जे म्हणतात हरी आहे, परमात्मा आहे, पण या जगतालाही आम्ही दिसतं म्हणून नाही म्हणू शकत नाही. आम्ही मान्य करतो, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवितो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण. आम्हाला मान्य आहे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, असं त्याचं वर्णन आहे. झाडाचं पान जरी हलायचं असेल तरी भगवंताच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी ही आज्ञा माझी. भगवंतानं आज्ञा केलेली आहे. पर्वताला सांगितलं इंचभर सुद्धा बाजूला सरकायचं नाही.
समुद्राला सांगितलंय तुझी ही सीमारेषा रेषा आखून दिलेली आहे, इथपर्यंतच तू यायचं आहे. पृथ्व्या भूते व्हावी, पृथ्वीला सांगितलंय सगळ्या भूतांचं पालन पोषण तू करायचं, हे आज्ञा माझी. मी मागे सुनामी मागे आली होती तेव्हा मी हे एक प्रमाण दिलं होतं. मग मला एक जण कीर्तनानंतर येऊन भेटला आणि मला म्हटलं, मग महाराज जर समुद्राला सांगितलंय की याच्या पुढे यायचे नाही तर सुनामी कस काय आली? मी म्हटलं त्याच्याच आज्ञेने आली. हां, आता सध्या आता ठीक आहे, एक विषय निघाला म्हणून सांगतो. 2025 पासून 2030 पर्यंत फार मोठ्या उलाढाली जगभरामध्ये घडणार आहेत. आम्ही जगन्नाथपुरीला गेलो होतो. तिथल्या एका महाराजांनी भागवतकारांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं आणि भविष्य मालिका नावाचा एक ग्रंथ त्याने आम्हाला सांगितला की भविष्य मालिकेप्रमाणे कलियुगाचा जो शेवट आहे हा या 5 वर्षामध्ये होणार आहे. 5 वर्षामध्ये आम्हाला थोडं आश्चर्य वाटलं. आम्ही म्हटलं असं कसं काय होऊ शकतं? तर त्यांनी मागे झालेल्या ज्या घटना आहेत की ज्या ग्रंथामध्ये आधी त्यांनी लिहून ठेवल्यात, त्यांनी आम्हाला सांगितल्या की ही घटना, आणि त्यांनी त्यांच्या भाषेत आहे आणि ते भाषांतर त्यांनी हिंदीमध्ये केलेलं होतं, की ही घटना या कालखंडामध्ये घडणार आहे. आणि म्हटले बघा महाराज घडली की नाही. मग असे 5-6 प्रसंग जेव्हा त्यांनी लिहिल्याप्रमाणे जेव्हा आम्हाला दिसले, बरं तो जुना ग्रंथ आहे असं नाही की कोणीतरी हाताने लिहून काढलेला आहे. आणि मग थोडासा विचार केला की काहीतरी याच्यामध्ये तथ्य आहे, पण तरी सुद्धा आपण काही याचा प्रचार असा करू शकत नाहीत. कारण आमच्या धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की 48 लाख वर्ष ही पृथ्वी काय आहे, हे युग जे आहे जे चालणार आहे, चतुर्युग म्हणा. आणि हे म्हणतात आता तर 5000 वर्ष झालेत, कलियुग सुरून 5000 वर्ष झाले. तर त्यांनी त्यांची कारणं सांगितली, मला ते सांगण्याचं आता काही कारण नाही. त्यांनी असं सांगितलं की 25 पासून उत्पात सुरू होणार आहेत आणि काय काय होणार याचं सुद्धा गणित त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात त्यांनी बाकीचं तुम्हाला सांगण्याचं काही तात्पर्य नाही. तुम्ही सोशल मीडियावर बघा, आता सध्या सगळीकडे तेच चालू आहे. त्यांनी सांगितलं की जे भगवंताची भक्ती करणार आहेत, जगामध्ये 9 अब्ज लोक आहेत बरं का, जगतामध्ये 9 अब्ज लोक आहेत. त्यांनी असं प्रिडिक्शन दिलेलं आहे की 9 अब्ज लोकांपैकी फक्त जगात 64 कोटी लोक शिल्लक राहणार आहेत 2030 पर्यंत. ऐका, मी पुन्हा असं म्हणत नाही की मी याची खात्री देतो, मी जे त्यांनी सांगितलं ते आपल्याला सांगतोय. त्यांनी सांगितलं 64 कोटी शिल्लक राहणार आहेत आणि त्याच्यातही भगवन नामस्मरण करणारे हे त्या 64 कोटी मधले सगळेच्या सगळे असणार आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता त्या 8.5 अब्ज मध्ये आपल्याला राहायचंय का 64 कोटीत राहायचं, आपला आपण विचार करा. नाही का, जाऊ द्या भविष्याचा विचार, जाऊ द्या. आता आपण वर्तमानावर. तुम्ही ज्याला जगत समजता ते जगत नसून तो काय आहे, परमात्मा आहे. जगामध्ये कोणतीही गोष्ट घडायची असेल तर ती परमात्म्याच्या इच्छेशिवाय घडणार नाही. बरं, आता त्यांनी याच्यामध्ये सांगितलं, पुन्हा जाता जाता सांगतो, पुन्हा आठवलं म्हणून. त्यांनी असं सांगितलंय की मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप येणार आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये विमानाचे अपघात होणार आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये सुनामी येणार आहे. भरपूर त्यांनी गोष्टी सांगितल्या. तुम्हाला घाबरवण्याचा उद्देश नाहीये, पण मला सांगायचं तात्पर्य असं आहे की देवाचं नामस्मरण करा. शेवटी जो देवाचं नामस्मरण, हे बघा, या जायते तद म्रियते, जो जन्माला येणार आहे तो एकदा एक दिवस मरणारच आहे. मरणाला घाबरण्याचं तसं काही कारण नाही आहे, पण हे जरी आपण म्हणत असलो तरी आपल्याला मरणाची भीती वाटतच असते. पण आपला उद्देश जो आमच्या मनुष्य देहाचा आहे तो परमात्म्याची प्राप्ती आहे, हरीची प्राप्ती आहे. आणि त्यामुळे त्या हरीची प्राप्ती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असणं अपेक्षित आहे. जी व्यक्ती असं म्हणतेय की जगतही आहे आणि हरीही आहे, तळ्यात मळ्यात ज्याचं आहे, द्विधा मनस्थिती आहे. ज्याला कळत नाहीये की हे खरं आहे का ते खरं आहे, अशांसाठी हा केलेला खरं तर उपदेश आहे. अशाच प्रकारचा एक मनुष्य एकनाथ महाराजांच्या जीवनाकडे बघून विचार करू लागला की एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये एवढं सुख, समाधान, आनंद, शांती, आणि माझ्या जीवनामध्ये एवढा त्रास, दुःख, दारिद्र्य, कष्ट, अशांती का? आणि मग चिंतन केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एकनाथ महाराजांसारख्या संतांना भगवंताची प्राप्ती होत असते, हरीची प्राप्ती होत असते. ती हरीची प्राप्ती जर आपल्याला झाली तर आपली देखील अवस्था एकनाथ महाराजांच्या सारखी होऊ शकते.
मग ती एकनाथ महाराजांना आपण विचारू की तुम्हाला कशी झाली, आणि त्यांनी जर आपल्याला उपदेश केला आणि तसं जर आपण वागलं तर आपल्यालाही हरीची प्राप्ती होईल, आपल्यालाही त्यांच्यासारखी शांती सुख समाधान प्राप्त होईल. म्हणून ती व्यक्ती एकनाथ महाराजांच्याकडे आली. आणि एकनाथ महाराजांच्याकडे आल्याच्या नंतर एकनाथ महाराजांना त्यांनी विचारलं, महाराज की मी असा विचार केला की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही, तरी तुमच्या जीवनामध्ये शांती सुख समाधान आणि माझ्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य कष्ट का? तर मी या मतावर आलोय की तुम्हाला भगवंताची म्हणजे हरीची प्राप्ती झालेली ती मला व्हावी अशी माझी अपेक्षा आहे, काय करावं सांगा. एकनाथ महाराज हसले आणि म्हटले, वेळे हरीची प्राप्ती कशी असू शकते रे, हरीची प्राप्ती कशी होऊ शकते? कळालं नाही महाराज म्हटले. एकनाथ महाराजांनी दृष्टांत दिला, पाण्यावरती शेवाळ साचलं म्हणून खाली पाणी नाही असं नाहीये, शेवाळ दूर कर खाली पाणी आहे. त्याप्रमाणे अज्ञानाच्या आवरणामुळे तुझ्यामध्ये असणारा हरी तुला दिसत नसेल, अज्ञानाचं आवरण दूर कर, तू स्वतः हरी आहेस, त्यामुळे काही प्राप्त करण्याची गरज नाही. तो बिचारा साधा होता. नाथ महाराजांना म्हणू लागला, महाराज तुम्ही काय बोलताय, पाणी शेवाळ ज्ञान अज्ञान आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदाचे वचन न कळे आम्हा, आगमाची आठी निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. काही कळत नाही तुम्ही काय बोलतायत ते, काहीतरी सोपं सांगा ना. असं काहीतरी सोपं सांगा की जे मला करता येईल. महाराजांनी ते सांगितलं अभंगाच्या पहिल्याच्या. हरि प्राप्ति से उपाय, 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 संतांचे ते पाय,
हरीची प्राप्ती तुला करून घ्यायची असेल तर तू संतांना शरण गेलं पाहिजे. भूमिका काय त्या साधकाची, की एकनाथ महाराजांना कदाचित हरीची प्राप्ती झाली असेल, त्यामुळे ते आपल्याला निश्चितपणे सांगू शकतील. एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती झाली हे म्हणणं खोटं आहे. ऐका, एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती झाली हे म्हणणं खोटं आहे. काही जण मोबाईलमध्ये पाहतील की हे एकनाथ महाराजांचे वंशजच आहेत ना, हे आपल्या पूर्वजांना हरीची प्राप्ती झाली नाही म्हणतात आणि कीर्तनामध्ये आणि ऑन कॅमेरा. अजूनही मी माझ्या मतावर ठाम आहे, एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती झाली नाही. मग हरीला एकनाथ महाराजांची प्राप्ती झाली. विठ्ठल विठ्ठल. आता माझं म्हणणं आपल्याला कळालं असेल. भक्तांना देवाची प्राप्ती होत असते, पण इथे नाथाच्या घरची उलटी खूण आहे. भगवंताला हरीला एकनाथ महाराजांची प्राप्ती झाली. कशावरून? बघा, एकनाथ महाराजांच्याकडे परमात्मा जेवढा राबला तेवढं कुठेही राबला नाही. आला नाथ महाराजांनी जेव्हा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला तेव्हा परमात्मा ब्राह्मणाच्या रूपामध्ये नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आला. आणि वाड्यामध्ये आल्यानंतर नाथ महाराजांचे अनेक नोकर चाकर शिष्यवर्ग हे सगळं त्यांनी त्यांचं काही काम आहे ते करायचं ठरवलेलं. त्या पद्धतीनं प्रत्येक जण आपली आपली सेवा करतोच आहे. प्रत्येकाची आपली सेवा चालू असताना ब्राह्मणाच्या रूपामध्ये देव आला आणि नाथ महाराजांना सांगितलं, म्हणले महाराज द्वारकेहून आलोय, ब्राह्मण आहे, आपल्या सेवेमध्ये आपण मला सामावून घ्या अशी माझी विनंती आहे. एकनाथ महाराजांनी सांगितलं की मला नोकराची गरज नाही, माझ्याकडे आधीच नोकर चाकर आहेत, सेवेकरी आहेत, शिष्य आहे, प्रत्येकाला आपलं आपलं काम नेमून दिलेलं आहे, तो तेथे काम करत असतो, त्यामुळे मला गरज नाही म्हणले ब्राह्मण देवा. पण भगवंतानी विचार केला, असं सहजासहजी निघून कसं जायचं? कारण नाथ महाराजांच्या भक्तीचं ऋण परमात्म्यावरती एवढं होतं, ते ऋणातून उतराई होण्यासाठी भगवंताला एकनाथ महाराजांच्याकडे यावं लागलं. भगवंतानी सांगितलं मला कोणीच नाही आहे, सगळं सोडून मी आलोय द्वारकेहून. नाथ महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही, मी तुम्हाला घरात ठेवणार नाही असं म्हणलं का? आपला वाडा मोठा आहे, वाड्यात कुठेही कोपऱ्यामध्ये मुक्काम करत राहा, इथेच राहा. खाण्यापिण्याचं तर रोज पंगत चालू असते, पंक्तीमध्ये जेवण करायचं. वस्त्र आणले नसतील माझे वस्त्र वापरा, नवीन घेऊन देतो, पण सेवा करायची नाही. लक्षात घ्या, देवही अडून बसला की सेवा जर केली नाही तर मेवा घेणार नाही. आता काय करावं? दोघंही त्यांच्या गोष्टीवर अडून बसले. शेवटी मालक नाथ महाराज आहेत घराचे, त्यामुळे येऊ द्यायचं की नाही एकनाथ महाराज ठरवणार. एकनाथ महाराजांनी सांगितलं तुम्हाला पटत नसेल निघा. ऐका, नाथ महाराजांनी सांगितलं तुम्ही येऊ शकता, निघा. पण देवानी पुन्हा यावं, पुन्हा म्हणावं महाराज घ्या ना सेवेमध्ये. नाथ महाराजांनी पुन्हा सांगावं गरज नाही, सेवा करू नको, नुसतं राहायचं असेल तर राहा. सारखं सारखं बाहेर जा म्हणावं देवानं, सारखं सारखं यावं. नाथ महाराजांनी कदाचित याच प्रसंगाचं वर्णन केलेलं असावं. वैष्णवा घरी देव सुखावला, वैष्णवा घरी देव सुखावला, वैष्णवा घरी देव सुखावला, वैष्णवा घरी देव सुखावला. बाहेरी नवले दवडून घातला, बाहेरी नवले दवडून घातला, देव म्हणे माझे पुरतसे गोड, देव म्हणे माझे पुरतसे गोड. बाहेर नवले दवडून घातला, बाहेर नवले दवडून घातला, देव म्हणे माझे पुरतसे गोड. देव म्हणे माझे पुरतसे गोड. वैष्णवा घरी देव सुखावला, बाहेरी नवजे दवडून घातिला.
नाथ महाराजांसारख्या वैष्णवांच्या घरामध्ये देव आला, बाहेरी नवजे दवडोनी घातला, त्याला हाकलून दिलं तरी पुन्हा पुन्हा येतोय आणि काय म्हणतोय? देव म्हणे माझे पुरतसे कोड संगती या गोड वैष्णवांची. तुमच्यासारख्या वैष्णवांची संगत मला घडतीये, माझ्यासाठी हे महत्वाचं आहे, मला तुम्ही तुमच्या पदरी ठेवून घ्या. आणि तेव्हापासून परमात्मा नाथ महाराजांच्याकडे राहू लागला. मग आता मला सांगा, कोणाला कोणाची प्राप्ती झाली? एकनाथ महाराजांना हरीची नाही, हरीला एकनाथ महाराजांची प्राप्ती झाली. काय केलंय सेवा परमात्म्यानं? 12 वर्ष एकनाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन विठ्ठल हे नाम धारण करून सेवा केली. पुढचे 12 वर्ष एकनाथ महाराजांना देवपूजेमध्ये मदत केली. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धुत असे, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धुत असे. पुढचे 12 वर्ष केशव हे नाम धारण करून एकनाथ महाराजांना देवपूजेत मदत केली. आजही ती सहाण मंदिरामध्ये आहे, नाथ महाराजांच्या गावातल्या नाथ मंदिरात, ज्याच्यावरती प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानं 12 वर्ष चंदन उगाळलेलं आहे. गंमत बघा, चंदन उगाळतंय कोण? महाविष्णू. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोण आहे? महाविष्णू. उगाळून कोणाला देतोय? एकनाथ महाराजांना. एकनाथ महाराज आत्ताच बघितलं आपण कोण आहेत? महाविष्णूंचे अवतार. आणि लावतायत कोणाला? पांडुरंगाला. पांडुरंग कोण आहे? महाविष्णू. म्हणजे महाविष्णू चंदन उगाळून महाविष्णूकडे देतोय, महाविष्णूला लावायला. आता कैसे मी पूजू देवा, माझी मजसे होतसे सेवा. काय पूजा करू? नाथ महाराज म्हणतात, माझीच पूजा मीच करतोय, मीच चंदन उगाळतोय, मीच घेतोय, मीच लावतोय आणि मीच लावून घेतोय. ही भूमिका बघा नाथ महाराजांची. पुढचे 12 वर्ष श्रीखंड्या हे नाम धारण करून रांजणामध्ये पाणी भरण्याची सेवा केली. आजही तो रांजण आपण पैठणला आला असाल तर नक्कीच आपल्याला आपण पाहिलं असेल. बरीचशी मंडळी पैठणला येतात, पण समाधी मंदिराचं दर्शन घेऊन निघून जातात. त्यांना नाथ महाराजांचा वाडाच माहिती नाही. वाड्यामध्ये एकदा या. काय आहे नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये? भगवान श्रीकृष्णानं ज्या रांजणात पाणी भरलं तो रांजण त्या ठिकाणी 21 फूट खोल. ज्या सहाणेवरती चंदन उगाळली ती सहाण आहे. जिथे भगवान श्रीकृष्ण ज्या स्तंभामध्ये गुप्त झाला तो खांब आहे. जिथे एकनाथ महाराज ज्या खांबाला टेकून प्रवचन करत होते तो पुराण खांब आहे. ज्या विजयी पांडुरंगाची पूजा एकनाथ महाराजांनी केली तो विजयी पांडुरंग आहे. पंढरपूरला आषाढी एकादशीला ज्या नाथ महाराजांच्या पादुका पालखीमध्ये जातात, पालखी सोहळ्यामध्ये, त्या पादुका तिथे आहेत. आणि अनेक देवी देवता ज्यांची प्रत्यक्ष पूजा एकनाथ महाराजांनी केली ती स्थान त्या ठिकाणी आहे. आणि त्या परिसरामध्ये भगवान श्रीकृष्णानं 36 वर्ष सेवा केलेली आहे. 36 वर्षाचा सहवास त्या स्थानाला भगवंताचा आणि एकनाथ महाराजांचा प्राप्त झालेला आहे. नाथ महाराजांचं तर जास्त, पण भगवंत 36 वर्ष राहिलेला आहे. त्यामुळे भगवंतानं कोणत्याही प्रकारची सेवा सोडू नये. श्रीखंडिया म्हणवी कृष्णाची ब्रह्मचारी, सर्वोपचार जलवाह कटाळधारी, सेवा सुखे विसरला स्वपदा मुरारी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. भगवंत स्वतःच्या पदाला सुद्धा विसरून गेला, एवढी भक्तांची संतांची सेवा ही भगवंताला आवडते. आणि म्हणून परमात्मा एकनाथ महाराजांच्याकडे राहिला. आता एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे बहुत कालपर्यंत राहत असते तेव्हा भावनिकतेचं नातं त्याच्याशी जोडल्या गेलेलं असतं. 36 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर एक साधक द्वारकेमध्ये भगवंताची आराधना करू लागला. मदन राय असं त्यांचं नाव. आणि आराधना करत असताना तिथे आकाशवाणी झाली की पैठणला श्रीखंड्या म्हणून मी आहे एकनाथ महाराजांच्याकडे. पैठणच्या दिशेनं तो आला, नाथ महाराजांच्या वाड्यात आला. आणि योगायोगाने भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्रीखंड्या पाणी आणण्यासाठी कावड घेऊन निघाले होते. आणि त्यांनाच विचारलं नाथ महाराजांचं घर कुठं आहे. भगवंतानं बघितलं आता हा आलेला आहे, आता आपली सेवा इथं समाप्त होणार आहे. नाथ महाराजांचा वाडा दाखवला, भगवान गेले. आणि तो भक्त ते मदन राय एकनाथ महाराजांना सांगू लागले, महाराज तुमच्याकडे जो श्रीखंड आहे तो साधा कोणी नाही, प्रत्यक्ष अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण आहे, पांडुरंग आहे. तेव्हा नाथ महाराजांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं. खरं तर
आश्चर्य व्यक्त करण्यासारखं नाथ महाराजांकडे तसं काही नाही, कारण एकनाथ महाराज हे स्वतः महाविष्णू आहेत आणि त्यांच्याकडे जर महाविष्णू आला तर त्यांना कळणार नाही का? मला एका मोठ्या मोठ्या नेत्याच्या वडिलांनी प्रश्न विचारला, विदर्भातल्या एका मोठ्या नेत्याच्या वडिलांनी प्रश्न विचारला. म्हणजे ते बुद्धिवादी होते, प्राचार्य वगैरे, रिटायर झालेले. म्हटले महाराज मी असं ऐकलंय की नाथ महाराजांच्याकडे भगवंत राबला, खरं आहे का? म्हटलं हो बरोबर ऐकलं तुम्ही, खरं आहे. किती वर्ष राबला? 36 वर्ष. बर, मग एकनाथ महाराजांना कळालं नाही का हो की आपल्याकडे भगवंत राबतोय? ते प्रश्न बरोबर आहे, चुकीचा प्रश्न काही नाही आहे. एकनाथ महाराजांना कळालं नाही का? मी म्हटलं माहिती होतं. मग त्यांचा पुढचा प्रश्न फार महत्वाचा होता. मग त्यांना जर माहिती आहे की हा भगवान श्रीकृष्ण, तर त्याला का राबू दिलं? प्रश्न बरोबर आहे. ते म्हणजे मी खूप जणांना विचारलं पण मला काही त्याचं अपेक्षित उत्तर मिळालं नाही. मी त्यांना असं उत्तर दिलं की एकनाथ महाराज हे संत आहेत आणि संत समदर्शिनः असतात. म्हणजे संतांना सगळेच सारखे असतात. चराचरामध्ये परमात्मा आहे. मग चराचरामध्ये जर परमात्मा आहे तर परमात्म्यामध्येही परमात्माच आहे. त्याच्यामुळे दुसरं त्यांना काही विशेष वाटण्याचं काही कारण नाही. असो, नाथ महाराजांनी आश्चर्य व्यक्त केलं. एक व्यावहारिक पातळीवरती तो एवढा अर्थतेनं आलाय आणि नाथ महाराजांनी दुःख व्यक्त केलं. मला कल्पना नव्हती. म्हणले कुठे आहेत? म्हणजे आत्ता कावड घेऊन गेला. त्यांनी डोक्याला हात लावलं. जो परमात्मा प्राप्त होण्याच्यासाठी मी वर्षानुवर्ष अनुष्ठान केलं तो मला भेटून गेला, पण मी नमस्कार करू शकलो नाही त्याला. रडत बसला. नाथ महाराजांनी सांगितलं रडू नका. श्रीखंडाला आवाज दिला तर घरातून बाहेर आला. बघा भगवंताची लीला आहे. आणि मग दोघांना पूर्ण रूपात दर्शन दिलं आणि उद्धव खांबामध्ये गुप्त झाला. म्हणजे त्या खांबात गुप्त झाल्यामुळे त्या खांबाला नाव उद्धव खांबाच आहे. पण गुप्त होण्याच्या आधी, दर्शन देण्याच्या आधी नाथ महाराजांची पत्नी गिरिजाबाई आईसाहेबांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की 12 वर्षापासून एखादा तरुण मुलगा जर आपल्या घरामध्ये असेल, लेकासारखा असेल, मुलासारखा असेल, तर त्याचंही लग्न लावून द्यावं अशी इच्छा ही आईसाहेबांची होती. आणि गिरिजाबाईंनी सांगितलं अरे तुझं लग्न लावायचं होतं. म्हणले बाळा, भगवंतानं सांगितलं आईसाहेब कुठे लावता, आधी 16,108 आहेत. मग माझ्या विवाहाचं वर्णन जर एकनाथ महाराजांनी केलं तर माझं लग्न लावण्यासारखं पुण्य त्यांना प्राप्त होईल. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं महात्म्य ऐका. जो उपवर मुलगा किंवा उपवर मुलगी जिचा विवाह जमत नाही किंवा तिला किंवा त्याला अनुरूप जोडीदार हवा असेल तर एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवराचं अनुष्ठानपूर्वक जर पारायण केलं तर अनुरूप जोडीदार मिळतो. हजारो लोकांचा हा अनुभव आहे. अशा पद्धतीचा ग्रंथ हा एकनाथ महाराजांनी लिहून काढला. हा, याचा अर्थ ज्यांचं लग्न झालं त्यांनी वाचायचं नाही असं नाही. म्हणजे त्यांना पुन्हा मिळेल असं पण नाही. नाही तर मग अजून काही अपेक्षा नाही वाचतील काही जण. असं काही होत नाही. पण श्रद्धेनं अनुष्ठानपूर्वक की मला योग्य जोडीदार मिळावा याच्यासाठी मी हे पारायण करत आहे असं म्हणून जर ते पारायण केलं तर निश्चितपणे लाभ होणार आहे. असो, या दोघांनाही पूर्ण रूपात दर्शन दिलं आणि भगवान खांबामध्ये गुप्त झाले. पण गुप्त होण्याच्या आधी एकनाथ महाराजांना एक वचन दिलं. म्हणले महाराज, तुमची माझ्यावरती जी निष्ठा आहे, भक्ती आहे, त्या भक्तीच्या ऋणातून मी कदापि उतराई होऊ शकत नाही. म्हणून अजन्म पाणी तुमच्याकडे भरेन. तुम्ही असताना तुम्हाला तर कळेनच. आता झालेलं आहे, माझी इथली सेवा संपलेली आहे प्रत्यक्ष. पण तुमच्या नंतरही फाल्गुन वद्य षष्ठीच्या उत्सवाच्या आधी मी येऊन कावडीनं इथे पाणी भरून जाईन. तुम्ही असेपर्यंत तुमच्या लक्षात येईल, नंतर लक्षात येणार नाही. पण निश्चितपणे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही सेवा करत राहील. आजही फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजे एकनाथ षष्ठीच्या आधी बीजेला रांजणाची पूजा असते आणि त्याच्यामध्ये पाणी भरण्याचं काम सुरू होतं. लोक घागरीनं वगैरे आणून पाणी आणून टाकतात. तो रांजण भरत नाही. पण नाथ षष्ठीच्या आधी तो रांजण निश्चितपणे भरतो. कितीही पाणी ओतलं तरी भरणार नाही, पण भगवंताची एक कावड आली तर भरल्याशिवाय राहणार नाही. आजही त्या रांजणाचा तो महिमा आहे. परमात्मा नाथ महाराजांच्याकडे आजही राबतो, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांच्याकडे परमात्मा राबला, 36 वर्ष राबला. म्हणून हरीला
एकनाथ महाराजांची प्राप्ती झाली. बर, अशी अनेक उदाहरणं, अनेक दृष्टांत आपल्याला त्या संबंधानं देता येतील. निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी. अंबेजोगाईला नाथ महाराज गेले. बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई म्हणून गाव आहे, आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेल. तिथे दासोपंत स्वामी नावाचे एक महात्मे होते, दत्त उपासक होते आणि भगवान दत्तात्रेयांची उपासना करायची. लिखाण एवढं करायचं की दिवसभर लिहित राहायचं. भगवान दत्तात्रेयांच्या संबंधाने अनेक अनेक ग्रंथ लिहित राहायचे. म्हणजे त्यांचं वर्णन असं आहे बरं का, आता त्याचा हिशोब आज आपल्याला करता येणार नाही, पण त्या काळातलं वर्णन असं केलंय त्यांच्याबद्दलचं की ते एवढं लिखाण करायचे की त्या काळच्या डब्बू पैशाची शाही त्यांना रोज लागायची. म्हणजे एक डब्बू पैशाची जी काही शाही येत असेल त्या काळामध्ये ती पूर्ण रोज संपायची. आता त्या काळात किती येत होती हे आपल्याला माहिती नाही, पण आजच्या हिशोबात बोलायचं झालं तर एक रिफिल पूर्ण असं झाला. एक रिफिल पूर्ण किती लिहावं लागतं? एक रिफिल संपवण्यासाठी किती लिहावं लागतं? मी तर असे काही महात्मे बघितलेत की आयुष्यभर तोच पेन त्याच रिफिलसह संपतच नाही. रोज एवढं लिहायचे. आले सोंगट्या खेळायचे भगवान दत्तात्रय त्यांच्याबरोबर का, सोंगट्या. त्यांना चांगलं, शेवटी कुठल्या भक्ताला, आपण ज्याची उपासना करतो तो परमात्मा रोज आपल्याला दर्शन देतोय म्हटल्यानंतर कोणाला वाईट वाटेल? चांगलं वाटायचं. एकनाथ महाराज आलेल्या सेवकांनी शिष्यांनी सांगितलं आणि भगवान तिथनं दत्तात्रय गुप्त झाले. आणि गुप्त झाल्यानंतर एक सूक्ष्म अहंकार निर्माण झाला, अभिमान निर्माण झाला की एकनाथ महाराज हे मोठे संत असतील, मान्य आहे, त्यांचं लिखाण चांगलं आहे, अमुक तमुक, पण दत्तप्रभूंनी त्यांना भेट नाही दिली. दत्तप्रभू माझ्याबरोबर रोज सोंगट्या खेळतात पण त्यांना भेट नाही दिली, दर्शन नाही दिलं. हा सूक्ष्म अहंकार निर्माण झाला, अभिमान निर्माण झाला. नाथ महाराज आले, विचारलं कसं काय महाराज आपण येणं केलं? तर सांगितलं आमच्याकडे गोकुळ अष्टमीचा उत्सव आहे, आपण या उत्सवाला. मोठ्या ऐश्वर्यासह दासोपंत स्वामीनाथ महाराजांच्याकडे पैठणला आले आणि आल्याच्या नंतर वाड्यामध्ये प्रवेश करणार तोच चोपदारांनी काठी आडवी केली. एकतर बोलवायचं ते बोलवायचं आणि पुन्हा दारामध्ये अडवायचं, ही भावना. वर बघितलं तर प्रत्यक्ष दत्तप्रभू एकनाथ महाराजांच्या दारामध्ये चोपदाराची काठी घेऊन उभे. दासोपंत स्वामी म्हटले महाराज आपण पाय पडू लागले. त्यांनी सांगितलं मालक आत बसले, त्यांच्या पाया पडायचं. दासोपंतांचा अभिमान गेला घेताची दर्शन, धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा. दत्तात्रेय चोपदार येथे उभे काठी कर, निळा शरण तुमच्या पाया अनन्य भावे नाथराया. अशा पद्धतीनं नाथ महाराजांच्या दारामध्ये प्रत्यक्ष दत्तप्रभू चोपदार होऊन काम करतायत. म्हणून निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, दत्त चोपदारी करीतसे. नाथ महाराजांना दत्तात्रेयांनी सांगितलं दासोपंत नावाची कोणी व्यक्ती आली आहे. नाथ महाराज धावत आले, प्रेमालिंगन दिलं आणि तेव्हा दासोपंत स्वामींना कळालं असेल की भगवंत त्यावेळी गुप्त का झाला. कारण मालकाच्या समोर जर का सेवक खेळ खेळत बसला तर कोणत्या मालकाला आवडणार आहे? ही भूमिका त्यावेळी दासोपंत स्वामींच्या लक्षात आली. म्हणून लक्षात घ्या, नाथ महाराज साधे संत नाही आहे. साधे आणि भारी असं खरं तर संतांमध्ये नसतं काही, पण साधे संत नाहीत हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्यांचं जीवन हे दिव्यतेने नटलेलं आहे. जे इतर कोणत्याही संतांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला सापडत नाही त्या सगळ्या गोष्टी एकवटल्यात एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये, चरित्रामध्ये. आणि त्यामुळे एकनाथ महाराज हे विलक्षण संत आहेत. म्हणून निळोबारायणी सकळ संतांचा हा राजा, स्वामी एकनाथ माझा, ज्यांचे घेताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण. सगळ्या संतांमध्ये सर्वश्रेष्ठपण कोणाकडे आहे ते निळोबाराय सांगतायत एकनाथ महाराजांच्याकडे. गंमत बघा, निळोबाराय हे तुकोबारायांचे शिष्य आहेत, अनुग्रहित शिष्य आहेत. तुकोबाराय वैकुंठातून त्यांना उपदेश करण्यासाठी आलेले, पण पैठणची महिन्याची वारी निळोबारायांची असल्यामुळे आणि नाथ षष्ठीची तुकोबारायांची पैठणची वारी असल्यामुळे तुकोबाराय जर नाथ महाराजांच्या बद्दल लिहितात, जीवीच्या जीवना एका जनार्दना. तुकोबाराय सांगतात एकनाथ महाराज कोण आहेत? माझ्या जीवाचाही जीव आहे. ही तुकोबारायांची भाषा आहे. ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला, तेणे जन खेळकर केला रे. जनार्दन बसवंत करून या त्याने वैष्णवांचा मेळा मिळविला रे. एकची घाई खेळता खेळता आपणची बसवंत झाला रे. अशा पद्धतीचा विचार हा व्यक्त करण्यात आलेला आहे तुकोबारायांच्या माध्यमातून. आणि किंवा शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला
नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. आता मज उपेक्षिता नाही सत्ता पुली तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. म्हणजे तुकोबारायांनी नाथ महाराजांच्या संबंधानं केलेलं वर्णन हे समोर असल्यामुळे निळोबारायांनी भरभरून लिखाण नाथ महाराजांच्या समाधी प्रकरणाचं असेल किंवा अन्य चरित्राचं असेल केलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने एकनाथ महाराजांचं हे कार्य, नाथ महाराजांना देवाची नाही तर देवाला नाथ महाराजांची प्राप्ती झाली असं मी आपल्याला सांगितलं. नाथ महाराजांनी उपदेश केला, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरीची प्राप्ती तुला करून घ्यायची असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. आता संतांना शरण गेलं पाहिजे म्हणजे कोणाला शरण गेलं पाहिजे हा खरा प्रश्न आहे. कारण आम्ही आता हल्ली काय समजतोय की आमच्या व्यावहारिक वेशापेक्षा ज्यांचा वेश वेगळा दिसेल आम्ही त्याला संत समजतो. तुकोबाराय सांगतात, नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे भस्म उधळणे नवती संत. माळा धारण केल्या, भस्म धारण केलं, केशरी वस्त्र धारण केली म्हणजे कोणी संत होत नाही. संतांची लक्षणं स्वतंत्र आहेत. बाह्य वेशधारी साधूंची निंदाच संत वाङ्मयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला सापडते. एक ते फळाहारी निराहारी, एक ते नग्न ब्रह्मचारी, एक कडे कपाटी शिखरी गिरीकंदरी रिघाले, एक ते जटाळ गांठाळ, एक नखधारी ढिसाळ, एक महाहट्टी विशाळ, एक ते पिसाळ मत्तमुद्रा, एक ते तांबडे बोडके, एक ते केवळ सुडके, एक तीर्थाटणे रोडके, एक ते मुके मौननिष्ठ. मोठी आदिनाथ महाराजांनी दिले भागवतामध्ये की अशा पद्धतीचे जे साधू आहेत, ही सगळे साधू खरेच साधू आहेत का तर अजिबात नाही. याचा अर्थ ते सगळेच असाधू आहे असं पण नाही बरं का. कारण बाह्यवेशाला कुठल्याही संप्रदायामध्ये महत्व असतं. एखादा संप्रदाय ओळखायचा असेल तर बाह्यवेशावरून ओळखायचा असतो. वारकरी संप्रदाय म्हटल्यानंतर काय आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा. आता ठीक आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ हेच एक लक्षण शिल्लक राहिले वारकऱ्यांचं. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा तर वारकऱ्यांच्या दिसत नाही सहसा. पण इस्कॉन सारखा संप्रदाय गंधावरून ओळखला जातो. म्हणजे कोणत्याही संप्रदायाची ओळख त्याचं बाह्यवेश असतो. त्यामुळे बाह्यवेशाचा विचार आहे. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे, बाह्यवेशाचं वर्णन आहे. पण अंतर्लक्षणावरती वारकरी संप्रदायाने जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि म्हणून संत कोणाला म्हणायचं तर बाह्यवेश ज्याचा संतासारखा आहे त्याला संत म्हणण्याचं काही कारण नाही. भगवे वस्त्र म्हणजे कोणी संत आहेत का? भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. तुकोबाराय म्हणतायत भगव रंग असणं म्हणजे संतत्वाचं लक्षण असेल तर कुत्रा सुद्धा भगव्या रंगाचा असतो, मग तो संत झाला का? तुकोबाराय म्हणजे वस्त्राच्या वरून आपण कोणाला संत समजू शकत नाही. मग प्रमाण आपल्याला माहिती आहे. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता न ये मना जगी, विरक्त तोची जाणा, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. मुक्ताबाई आपल्याला सांगतायत यांना संत म्हणायचं. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकोबाराय आपल्याला सांगतात संत कोणाला म्हणायचं. ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध. नाथ महाराज आपल्याला सांगतात काम आणि क्रोध विकार ज्यांच्या अंतःकरणामध्ये नाहीत त्यांना संत म्हणायचं. त्यामुळे संतांचं जीवन हे काम आणि क्रोध रहित आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभस्तस्मादे तत्रयन्ते जेत. काम क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 द्वार आहेत आणि शहाण्या माणसानं त्याचा त्याग केला पाहिजे. शहाण्या माणसानं सांगितलंय म्हणजे जो त्याचा त्याग करतो तो शहाणा आहे असा त्याचा अर्थ घ्यायचा. हे आपण लक्षात घ्या. काम क्रोध हे विकार आहेत. या 3 विकारांना मोठ्या प्रमाणात का सांगितलं? कामाला तर विकारांचा राजा म्हटलंय. नाथ महाराजांचं भारूड आपल्याला माहिती असं. येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकला, केला ब्रह्मयाचा मातेला, इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेणे तो केवळ पंचानन. धडक मारिली रावणा केला, धडक मारिली केला रावणाचा दुर्योधना, धडक मारिली दुर्योधना केला रावणाचा चेंदा, दुर्योधनासी मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन. भस्मासुर मुकला प्राणासी तेची गती झाली वालीसी, विश्वामित्रासारिखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन. याच्यातून वाचले फक्त शुकाचार्य. शुकदेवाने धरुनी ध्यान येडका हणला आकळून एका जनार्दना चरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन. म्हणजे कामाला सगळ्या विकारांचा राजा म्हटले कारण कामाच्या प्राप्तीमध्ये लोभ आहे आणि अप्राप्तीमध्ये क्रोध आहे. म्हणजे एखादी गोष्ट आम्हाला प्राप्त व्हावी अशी आमची इच्छा आहे म्हणजे हा झाला काम. ती गोष्ट जर आम्हाला प्राप्त झाली तर ती आणखी प्राप्त व्हावी, त्याच्या पुढचं काहीतरी प्राप्त व्हावं असा लोभ निर्माण होतो. आणि जर ती प्राप्त झाली नाही तर ती का प्राप्त झाली नाही म्हणून क्रोध निर्माण होतो. म्हणून काम
हा सगळ्या विकारांचा राजा सांगितलेला आहे. ज्यांच्या जीवनामध्ये काम नाही, काम नाही झालो पाही रिकामा, अशी प्रमाण आहेत की नाही. काम आणि क्रोध ज्यांच्या जीवनामध्ये नाहीत त्यांना संत म्हणायचं. एकनाथ महाराजांना आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतो. का म्हणतो? कारण एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनात कधी शांती ढळू दिली नाही. कितीही बिकट प्रसंग आला तरी नाथ महाराज धैर्यशील वृत्तीनं त्या सगळ्या प्रसंगाला सामोरे गेलेले आहेत. एक प्रसंग नाथ महाराजांच्या चरित्रातला सांगितला गेला, लिखित स्वरूपात आहे. एक ब्राह्मणाचा माणूस पैठणमध्ये आला. त्याला त्याच्या मुलाची मुंज करायची होती. आणि गावामध्ये आल्यानंतर आता पैठण हे तसं बघितलं तर व्यापाराच्या शहर होतं. कपड्यांचा पैठणीचा व्यापार हा खूप आधीपासून चालत आला आहे. शालिवाहनाच्या काळापासून म्हणजे 2000 वर्षांपासून पैठणीचा व्यवसाय हा पैठणमध्ये चालत आलेला आहे. त्यामुळे श्रीमंती पैठणमध्ये आधीच होती. आजही जर तुम्ही जुन्या पैठणमध्ये गेलात तर असं आपल्याला पाहता तिथे काय होतं आहे की थोडं जरी उकरलं जुन्या पैठणमध्ये तर चांदीची सोन्याची नाणी सापडतात बरं का. लगेच जाऊ नका, म्हणजे नाही तर गेलं तर एखादं दुसरं, आता महाग झालं ते एखादं मिळालं तर तिथं एंट्री नाही आहे. जाऊ देत नाही. श्रीमंती किती होते हे मला सांगायचं. तर ते गरीब बिचारा ब्राह्मण आणि पैठणमध्ये आला. कुचर ओटा म्हणून आमच्या पैठणमध्ये एक स्थान आहे, कुचर ओटा बरं का. कुचर लोकांच्या बसण्याचं स्थान म्हणून त्याचं नाव कुचर ओटा आहे. आता त्याच्यावर कोणी बसत नाही. आता कोणी बसत नाही म्हणजे तेवढी पात्रता शिल्लक नाही असा त्याचा अर्थ नाही. प्रत्येकाने स्वतंत्र ओट्यांची स्थापना केली आहे. हां, पण त्या ओट्यावर कोणी बसत नाही. तिथं पाय पडून मात्र जातात सगळेजण. का पडतात माहीत नाही, पण पाय पडतात. त्या कुचर ओट्यावर बसलेल्या माणसांना त्या ब्राह्मणाने विचारलं, का हो मला 250 रुपये मिळतील का म्हणले. पुन्हा देईल 2-4 महिन्यांनी, वर्षभरानी. कशासाठी पाहिजे? मुलाची मुंज करायची. त्याने विचार केला, बकरा सापडला. पैसे काढून घेतले. हे पैसे घ्या. तो घेऊन थांबा. हे पैसे तेव्हाच घेऊन जायचे जेव्हा तुम्ही एका पैठणच्या एकनाथ नावाच्या माणसाला तुम्ही राग आणून दाखवा. भोंदू साधू आहे म्हणले, भोंदू साधू आमच्याकडे, की जो स्वतःला शांतीचा पुतळा समजतोय. त्याला राग आणायचा आणि हे घेऊन जायचं. ते ब्राह्मणाला वाटलं राग आणायचं का अवघड आहे. राग आणायचं आणि पैसे घेऊन जायचे. त्यांनी सांगितलं वापसही द्यायची गरज नाही. त्याला वाटलं चांगलं आहे. कुठे राहतो म्हणले तो वाड्यामध्ये आले. नाथ महाराज देवघरामध्ये बसले होते. आता 400 वर्षांपूर्वीचा काळ. नाथ महाराज सोहळ्यामध्ये देवघरामध्ये बसलेले, पवित्र अवस्थेमध्ये बसलेले. नाथ महाराजांच्या वाड्यात देवघरात चपले सगट गेला, नाथ महाराजांच्या मांडीवर बसला. त्याला वाटलं नाथ महाराज चिडतील, पण शेवटी ते नाथ महाराज आहेत, ते शांती ब्रह्म आहेत. नाथ महाराजांनी सांगितलं, ब्राह्मण बुवा, वा 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 वा, काय तुमचं प्रेम माझ्यावर, चप्पल सुद्धा काढायची विसरून गेलात. वा, छान वाटलं. म्हणलं अरे हे तर फसलं आपलं काम म्हणले. कारण सोहळ्यावळ्याचा कालखंड होता, लक्षात ठेवा. 400 वर्षांपूर्वी काय सोहळवळ असेल. चपले सहित मांडीवर देवघरात नाथ महाराजांच्या. पण प्रयत्न फसला. म्हणला काहीतरी करून याला राग आणायचा. पण नाथ महाराजांनी सांगितलं, माझी जरा पूजा होऊ द्या, आपण प्रसाद घेऊ आणि मग बोलू. तुम्ही पैठणचे दिसत नाही म्हणले. बसा बसा. आता नाथ महाराजांच्याकडे जेवण म्हणजे काय फक्त आपलं आपण खायचं का. नाथ महाराजांच्याकडे रोज पुरणपोळीचा नैवेद्य, रोज शेकडो लोक जेवणार. पंगत वाढली. शिष्यांनी म्हणा, सेवकांनी पंगत वगैरे पूर्ण वाढली. आणि आईसाहेब गिरजाबाई तूप वाढण्यासाठी आल्या, नाथ महाराजांची पत्नी. पंक्तीची पद्धती अशी आहे, लक्षात ठेवा. आता बऱ्याच ठिकाणी पंक्ती असतात घरामध्ये. आता काही सप्ताहामध्ये कसं असतं की एका गावामध्ये सप्ताह असला की मग ते टाळकरी अमुक तमुक एका ठिकाणी जेवणाची व्यवस्था करायची. मग ते काय करतात, पुरुषच सगळं वाढतात. ऐका, किंवा बाहेरचे येऊन पुरुष तिथं वाढून देतात. पंगत जेव्हा होत असते तेव्हा पंक्तीचे काही नियम आहेत. तुम्ही बाकीचं सगळं कोणाला काय वाढायचं ते वाढू द्या, पण किमान तूप वाढण्यासाठी घरातली गृहिणी असली पाहिजे. हा नियम आहे पंक्तीचा. जर तसं झालं नाही तर तुम्ही आलेल्या अतिथींचा अपमान करत आहात असा त्याचा अर्थ होतो. दुसरी गोष्ट पंक्तीची अशी आहे की पंक्तीच्या पहिल्या पानावरती घरच्या कर्त्यानं बसलं पाहिजे, घरच्या पुरुषानं बसलं पाहिजे. लोकांना काय वाटतं आपण नंतर बसू. नाही, चूक आहे.
परंपरा अशी आहे, पद्धत अशी आहे की पंगत वाढल्यानंतर घराच्या मालकानं किंवा घरातल्या एखाद्या तरी प्रतिनिधीनं पहिल्या पानावर बसायचं. त्याचे दोन कारण आहेत. पहिलं कारण असं आहे की पंगत वाढताना पहिल्या माणसाला जर तुम्ही म्हणले लाडू, तो नाही म्हणलं की दुसऱ्याला पाहिजे असलं तरी तो नाही म्हणतो. म्हणून पहिल्याने खायचं जरी नसेल तरी वाढा, घरच्या माणसं वाढा, म्हणून बाकीच्या वाटतं चला यांनी घेतलंय आपणही घ्या. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की जर यदा कदाचित आपल्या खाण्यामधून विषबाधा झालीच तर पहिले आपला माणूस आहे. बाकीचे जर काही नुकसान होत असेल तर पहिले आमच्याही माणसाचं नुकसान होणार, म्हणजे ती काळजी आम्ही घेतली आहे, हा त्याचा दुसरा अर्थ असतो. असे अनेक अनेक पंक्ती प्रपंच करायचा नाही. म्हणजे आपल्या घरच्यांना गरम गरम पोळी वाढायची आणि दुसऱ्याला दुपारची वाढायची असं चालत नाही. असा पंक्ती प्रपंच केला तर त्या महिलेला पुढचा जन्म वटवा गुळाचा मिळतो, उलट लटकावं लागतं. खूप शास्त्र फार सूक्ष्म आहे, लक्षात ठेवा. एवढे सगळे असताना गिरजाबाईंना तूप वाढण्याची गरज काय? तर कारण हे तूप वाढण्यासाठी आल्या. सगळेजण बसले, नाथ महाराज बसले, तो माणूसही बसला, त्याच्या कुठेतरी जागा मिळाली बसला. आणि आईसाहेब गिरजाबाई जसं तूप वाढण्यासाठी खाली वाकल्या, याने कोणताही विचार न करता तो उठला आणि गिरिजाबाईंच्या पाठीवर जाऊन बसला. आता आपल्या गिरिजाबाईच्या पाठीवर कोणी बसलं तर काय करू? नेम नाही. पण ते नाथ महाराज आहेत, त्यांनी सांगितलं गिरिजाबाई आवरा, ब्राह्मण बुवा. गिरिजाबाईंनी सांगितलं काळजी करू नका, आपल्या लेकाला हरीला पाठीवर घेऊन वाढण्याची मला सवय, मी खाली नाही पडू देणार म्हणले त्यांना. गलित गात्र झाला. म्हटलं काय कुटुंब आहे हे? ढसाढसा रडू लागला, पाय धरले नाथ महाराजांचे, मला क्षमा करा, तुमच्यासारख्या महात्म्यानं मी त्रास दिला. नाथ महाराज म्हणले जाऊ द्या, जेवण करा. जेवण झाल्यावर विचारलं हे का केलं पण तुम्ही असं? त्यांनी सांगितलं महाराज मुलाची मुंज करायची होती, या तिथल्या लोकांनी असं असं सांगितलं म्हणून आलो. अरे इच्छा. नाथ महाराज म्हणले अहो तुम्ही पहिलेच आल्या आल्या सांगितलं असतं तर मी आधीच रागवलो असतो म्हणले तुमच्यावर. जर मी चिडल्यानंतर तुम्हाला पैसा मिळणार आहे तर आधीच चिडलो असतो मी. बरं एक काम करा म्हणले, मी काठी घेऊन तुमच्या पाठीमागे लागतो, तुम्ही थोडं पुढं पळा, म्हणजे लोकांना वाटेल की नाथ महाराजांना राग आला. पण त्याच्या आधी हे 250 रुपये घ्या, माझे 250 घ्या, त्यांचे 250 घ्या, 500 रुपयात चांगली मुंजा करा म्हणले. नाथ महाराज मागे, तो माणूस पुढे, नाथ महाराज मागे. गावभर फिरला, सगळ्या लोकांनी बघितलं नाथ महाराजांना राग आला. त्यांनी 250 दिले की नाही याचं काही वर्णन नाही बरं का. विठ्ठल अशा पद्धतीनं नाथ महाराजांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत. क्रोधाचा थारा नाथ महाराजांच्याकडे नाही, म्हणून ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी. आणि म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं की आपल्याला भगवंताची हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल, संतांना शरण गेलं पाहिजे. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एकमात्र असं साधन आहे की त्यानं भवाची बंधनं तुटणार आहेत आणि परमात्म्याची सहजतेनं प्राप्ती होणार. भगवंताची सहज प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या शरणागतीमध्ये जायचं. कोणतंही कर्म, कोणतीही कृती, कोणताही विधी करण्याची गरज नाही. म्हणजे सामान्यपणे एखाद्या साधकाला आधी साधन करावं लागतं, ते साधन संतांना शरण जातं आणि संत भगवंतापर्यंत पोहोचवतात, असा क्रम आहे कृतीचा. पण नाथ महाराज म्हणतात कोणतीही कृती न करता, कोणतंही कर्म न करता, कोणताही विधी न करता एकदम संतांच्या शरणागतीमध्ये जायचं, ते भगवंतापर्यंत पोहोचवतात. लक्षात घ्या. म्हणजे काय, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर बायपास करून जायचं. कर्म करायची गरजच नाही, कोणतंही साधन करण्याची गरज नाही आहे. संत महात्मे हे सहज, हे बघा, घालोनिया भार राहिलो निश्चिती. आपण त्यांच्यावरती भार घातला, पुढचा विषय त्यांचा. इथे 2 न्याय मला आठवतात. एक मार्जार शिशु न्याय आणि दुसरा मर्कट शिशु न्याय. मर्कट म्हणजे माकड आणि त्याचा शिशु म्हणजे पिल्लू. माकडाच्या पिल्लाचा न्याय आणि मार्जार म्हणजे मांजर आणि शिशु म्हणजे पिल्लू आणि मांजराच्या पिल्लाचा न्याय. जसा आपण कागटाळी न्याय बघितला तसा हे 2 न्याय आहेत.
काय आहे मर्कट शिशुन्याय, मार्जार शिशुन्याय? मार्जार शिशुन्याय म्हणजे काय? मांजर जेव्हा विते, जेव्हा पिल्लं होतात, 2-3 पिल्लं होतात, मग ती काय करते, एका ठिकाणाहून पिल्लाला दुसऱ्या ठिकाणी कडेवर नेते, बरोबर ना? हां, मग अच्छा, तुमच्याकडे तोंडात नेते का? बरं, आमच्या इकडं तशीच नेते. हां, बघितलं जागे आहेत का, बाकी काही नाही. हां, ज्या दातानं ती उंदराला फाडून खाते, त्याच दातानं ती आपल्या पिल्लाला अलगद एका खोलीतून दुसऱ्या खोलीत नेते. भीती काय असते? बोक्या मारून खाईल, ही भीती असते. आता जर पिल्लू खाली पडलं तर पिल्लाची जिम्मेदारी आहे का आईची जिम्मेदारी आहे? बोला. बरोबर, कारण पिल्लाला काही माहित नाही, त्यांनी काय पूर्ण सर्वस्व काय केलंय? आईवर घालून टाकलंय. बर, आता मर्कट शिशुन्याय. माकडीचं पिल्लू, त्या पिल्लाने आईला पकडलेलं असतं का आईनं पिल्लाला पकडलेलं असतं? पिल्लाने आईला पकडलं असतं. ती कधी कधी हात लावते, पण पिल्लू जर पडलं तर आईची जिम्मेदारी नाही, पिल्लाची जिम्मेदारी आहे. लक्षात आलं? याला मर्कट शिशुन्याय म्हणतात. म्हणजे तुम्हाला सोपं आहे, तुम्हाला कळतं सगळ्यात, बरं का. 25 वर्ष काही विनाकारण वाया नाही गेले. कळतं तुम्हाला. मग तुम्ही म्हणाले हे सांगताय कशाला? ऐका. स्वतःच्या मनाचा परमार्थ करणं म्हणजे मर्कट शिशुन्याय आहे. पतन झालं तर जिम्मेदारी आपली आहे. आणि मार्जार शिशुन्याय म्हणजे घालून या भार राहिलो निश्चिंती. संतांवरती आपली सर्वस्व अर्पण करून टाकायचं. तारीसी तारी अथवा मारी. तारायचं तर तारा, नाही तर मारायचं. आपलं पतन झालं तर जिम्मेदारी त्यांची आहे. आपण जर संतांवर कर्म करायची, कर्म म्हणजे साधना करायची गरज नाही. साधन करून परमात्म्यापर्यंत पोचणं म्हणजे मर्कट शिशुन्याय समजा. आणि साधना न करता संतांच्या शरणागतीमध्ये जाणं, याला मार्जार शिशुन्याय म्हणा. कारण का? ते गेली संतांची आघरा. पहिली भूमिका कशी आहे? ते गेली संतांची आघरा, धरुणी साधूची आधारा, अवघी आली माझी घरा, एवं परंपरा मतप्राप्ती. भगवंत सांगतो, आधी साधकानं साधन करायचं, ते साधन संतांना शरण जाणार, संत माझ्यापर्यंत पोहोचवणार. पण संत संगती तशी नाहीये. तैसी नव्हेच संगती, संगे सकळ संगाते छेदिती, ठाक ठोक माझी प्राप्ती, पंगिस्त नवती अनेकांची. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात की संत संगती तसं नाहीये. संत संगती वेगळे जाण, तत्काळ पावावया माझे स्थान, आणिक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. फक्त संतांच्या शरणागतीमध्ये जायचं आणि संत माझ्यापर्यंत पोचवतात. कोणतंही साधन करण्याची गरज नाही. म्हणून संतांवरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. कशामुळे? तेची माझे हित करीती सकळ. माझं हित कशात आहे हे त्यांना ज्ञात आहे, आणि म्हणून आम्ही त्यांच्यावरती भार घालून मोकळे होतो. आम्ही सर्वस्व त्यांच्या चरणावरती अर्पण करतो, आणि मग ते आपल्याला परमात्म्यापर्यंत पोचवतात. म्हणून तेणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. भव म्हणजे संसार. ऐका, संसार तुटत नाही तर संसाराची बंधनं तुटतात. तेणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. तुटती भव नाही, भवाची बंधनं तुटतात. नाथ महाराज म्हणतात, संताविण प्राप्ती नाही, ऐशी वेद देत ग्वाही. संतांच्या शिवाय परमात्म्याची प्राप्ती होणार नाही असं मी म्हणतोय असं नाही. नाथ महाराज म्हणतात, ऐशी वेद देत ग्वाही. वेदानं सुद्धा काय दिलेली? ग्वाही दिलेली. आता कुठे दिली आहे? तर परमात्म्याच्या उच्छ्वासापासून वेदाची निर्मिती आहे, बरं का. वेद हा अपौरुषेय आहे. काही ज्या सनातन वैदिक हिंदू धर्मियांच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहिती असली पाहिजे. जसं कर्माचा सिद्धांत प्रत्येकाला माहिती असला पाहिजे. पुनर्जन्म आहे हा विचार आपण मानणारी मंडळी आहोत, लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं अशा अनेक गोष्टी आहेत. वेद हा अपौरुषेय आहे, म्हणजे वेद हा कुठल्याही माणसानं तयार केलेला नाही, तर भगवंताच्या उच्छ्वासापासून. श्वास म्हणजे आपण जी हवा आत घेतो त्याला श्वास म्हणतात, आणि जी नाकातून आपल्या हवा बाहेर येते त्याला उच्छ्वास म्हणतात. भगवान महाविष्णूच्या उच्छ्वासापासून वेदांची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी सांगितले, संताविण प्राप्ती नाही, ऐशी वेद देत ग्वाही. तोच परमात्मा भागवतामध्ये ती ग्वाही देतोय. काय ग्वाही देतोय? नरोधयति माम योगो न संख्यम धर्म एवच, न स्वाध्याय तपस्त्यागो निष्ठापूर्तिन्न दक्षिणा, व्रतानि यज्ञ छंदांसी तीर्थानि नियमा यमाः, यथा वरुंधे सत्संग सर्वसंगापहो इमाम.
न रोधयति मां योगः न सांख्यः न धर्मः न स्वाध्यायः न तपः न त्यागः. इतर कोणत्याही साधनेनं माझी प्राप्ती होऊ शकत नाही. मात्र संत संगतीच्या शिवाय आमच्या जीवनामध्ये कोणीही माणसाच्या जीवनामध्ये कोणीही माझ्यापर्यंत ते सहजतेने येऊ शकत नाही. म्हणजे संताविण प्राप्ती नाही अशी वेद देत ग्वाही. त्यामुळे संगतीचा परिणाम आपल्या जीवनावरती जेवढा होत असतो तेवढा आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा होत नाही. त्यामुळे बालपणापासून कॉलेजच्या काळामध्ये सुद्धा आपण कोणाशी संगतीत आहोत, कोणाच्या संगतीत आहोत. बरं, फक्त बालपणाचाच विषय नाही, तारुण्याचाच विषय नाही, मोठेपणामध्ये सुद्धा, प्रौढावस्थेमध्ये सुद्धा, वृद्धावस्थेमध्ये सुद्धा आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आपण राहिलं तर लोक आपल्याला चांगलं समजतात, वाईट लोकांच्या संगतीत राहिलं तर वाईट समजतात. पाण्याच्या थेंबाचा दृष्टांत दिलाय. एक पाण्याचा थेंब आहे, त्या पाण्याच्या थेंबानं तापलेल्या तव्याची संगती केली. काय झालं? महिला भगिनी, माता भगिनी काय करतात, पोळी वगैरे भाकरी करत असताना तव्यावरती असं पाण्याचा शिपका मारतात. का मारतात? तपासण्यासाठी की तवा तापलाय की नाही असा शिपका मारतात. पाणी शिल्लक राहिलं तर काय, तापलेलं नाही, आणि पाण्याची वाफ झाली तर म्हणते काय, आता तयार झालेला आहे, म्हणजे पूर्ण तापलेला आहे. पाण्याचा थेंब म्हणजे आपण आहेत आणि तापलेला तवा म्हणजे दुर्जन आहे. त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपला नाश ठरलेला आहे. तोच पाण्याचा थेंब कमलपत्रावरती पडला, कमळाच्या पानावर पडला, सूर्यप्रकाश त्याच्यावर पडला की तो मोत्यासारखा चमकू लागतो की नाही. ही सामान्यांची संगती आहे. मोत्यासारखा चमकू लागला तरी सुद्धा मोती झाला का हो? कोणी म्हणेल काय 100 रुपयाला हात मला पाण्याचा थेंब द्या? अजिबात नाही. दुर्जनांच्या संगतीमध्ये नाशच आहे, त्रासच आहे, कष्टच आहे, दुःखच आहे. सामान्यांच्या संगतीमध्ये लाभ काही नाही, नुकसान काही नाही, ऐका, पण लाभही काही नाही. नुकसान काही नाही सामान्यांच्या संगतीत, पण लाभ पण काही नाही. तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला, मोती झाला. संतांची संगती अशी आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे, किंवा आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. पाण्याचा थेंब म्हणजे आपण आहे, दुर्जनांची संगती म्हणजे तापलेल्या तव्याची संगती आहे, कमलपत्राची संगती म्हणजे सर्वसामान्यांची संगती आहे, आणि शिंपल्यामध्ये पडणं, शिंपल्याची संगती म्हणजे संतांची संगती. आपला मोती होऊन जातो. संतप्ता येसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते, मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते, स्वात्या सागर शुक्ति मध्यपतितंतम मौक्तिकम जायते, प्रायण अधम मध्यम उत्तम गुणाः संगात सतो जायते. कोणाच्या संगतीमध्ये आपण आहोत यानुसार आपण कोण आहोत हे ठरलं जातं, लक्षात घ्या. म्हणून समाजामध्ये संगतीचा फार मोठा प्रभाव आहे. एक व्यावहारिक गोष्ट सांगून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्या व्यक्तीला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं आहे त्यांनी त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च लोकांपर्यंत आपली पोच ठेवावी. पुन्हा सांगतो, ज्या व्यक्तीला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं आहे त्यांनी त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च माणसाबरोबर आपली उठबस असावी. असं जर असेल तर आपल्याला लोक काय समजतात, मोठं समजतात. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. मोठ्या लोकांचं अंकित झालं तर लोक आपल्याला मोठं समजत असतात. म्हणून मोठ्या लोकांमध्ये उठबस ज्यांची असते त्यांना लोक सहज मोठं समजतात, ते सामान्य असतात. पण मोठ्या लोकांमध्ये राहतात. नेहमी काही कीर्तनकार सांगतात ना की श्रीमंताच्या कुत्र्याला हाड म्हणता येत नाही, म्हणजे त्यांना हाडा म्हणावं लागतं म्हणले. कारण का, श्रीमंताचा कुत्रा आहे. म्हणजे मोठ्याच्या जवळच्याला मोठं समजलं जातं. मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे. म्हणून व्यवहारामध्ये ज्याला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं आहे त्यांनी त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च माणसांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्याशी संपर्कात राहावं, तरच आपल्याला लोक मोठं समजतात. म्हणून संगतीचा परिणाम माणसाच्या जीवनावरती जेवढा असतो तेवढा इतर कोणत्याही गोष्टीचा परिणाम जीवनात होत नसतो. त्यामुळे माणसानं कायम संत संगतीमध्ये असावं. आणि संत संगतीमध्ये जी जी मंडळी राहिली आहेत त्यांचं आयुष्यात कधी नुकसान झालेलं नाही आहे. मी अशी अनेक माणसं बघितलेली आहे की जी वारकरी होण्याच्या आधी त्यांचं वागणं हे विचित्रासारखं होतं. कोणाशी संबंध ठेवायचे, कोणाशी संपर्कामध्ये असायचे, कसंही वागायचे, पण गळ्यामध्ये माळ घातल्याच्या नंतर एक आपलं मन आपल्याला सांगायला लागतं की माझ्या गळ्यात माळ आहे, मी असं कृत्य करायला नको, मी असं वागायला नको. आपल्याला बांधणारी ती माळ आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ का धारण करायची? की ती माळ आमच्या गळ्यात आहे
ही गोष्ट, या गोष्टीची जाणीव जर आपल्याला असेल तर आमच्याकडून दुष्कृत्य घडत नाही, घडताना आम्ही 100दा विचार करतो. म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये तुळशीची माळ धारण करावी. काय हरकत आहे? काय हरकत आहे? सोन्याची माळ, अहो त्या सोन्याच्या माळेपेक्षा सुद्धा तुळशीची माळ पवित्र आहे, श्रेष्ठ आहे. आमच्या देहाला पवित्र करणारी ती माळ आहे. जी परमात्मा स्वतःच्या अंगावरती धारण करतो ती तुळस साधी नाही आहे. परमात्म्याचे तिला आशीर्वाद आहेत. आपल्या पत्नीपेक्षाही तिला जवळ बाळगलेलं आहे परमात्म्यानं. म्हणून तुळशीची माळ प्रत्येकाने गळ्यामध्ये घालावी. अपेय पान कोणी करत असेल तर ते करू नये. अभक्ष भक्षण करू नये. अभक्ष भक्षण म्हणजे काय? आपण जे मांसाहारी लोक आहेत ते काय करतात? एखाद्या जिवंत जीवाला मारतात आणि मेल्यानंतर ते खातात. काही माणुसकी नावाची काही पद्धत आहे की नाही? एखाद्या जीवाला मारायचं आणि त्याच्यावर स्वतःचं पोट भरायचं, ही राक्षसी वृत्ती, ही मानवी वृत्ती नाही आहे. ते प्रेत आहे, प्रेत खातोय. जे माणसं खातायत हे प्रेत खातायत. कारण एखाद्या प्राण्याला मारल्यानंतर ते काय होतं? प्रेत होतं. आणि मग प्रेताला आपण पोचून आल्यानंतर सजैल स्नान करायला शास्त्र सांगता आम्हाला. आणि हे प्राणी, याचे प्रेत जर आपण खात असू, लक्षात घ्या, जे कोणी मांसाहारी असेल त्यांनी इथून पुढे हे वाक्य लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्येक घास खाल तेव्हा प्रत्येक वेळे तुमच्या लक्षात येईल की आपण एका प्रेताचं सेवन करतोय बरं का. एक प्रेत खातो असं तुमच्या कायम लक्षात राहील. मी हे का बोलतोय? तुम्ही त्याचा त्याग करावा हीच अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीनं यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला होता. एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये संत संगतीचं महात्म्य आपल्या समोर प्रकट केलेलं आहे. अवघडात जाण्यापेक्षा सोप्यामध्ये गेलेलं केव्हाही चांगलं असतं. एखाद्याला ग्रॅज्युएटच व्हायचं असेल, ग्रॅज्युएट होणं हेच जर एखाद्याचं साध्य आहे, तर कशाला इंजिनिअरिंग करत बसायचं? कशाला BSc, कशाला BCom? साधं BA करून मोकळं व्हायचं. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या. पदच प्राप्त करायचं आहे ना, जास्त अवघडात शिरायचं नाही. साधन करा, मग ते संतांना शरण जाणार संत नाही. निश्चितपणे संतांच्या शरणागतीमध्ये जायचं आणि आपला उद्धार करून घ्यायचा. म्हणून एक गोष्ट आपण कुठली कीर्तनातली लक्षात नाही ठेवली तरी चालेल, पण संगतीचा परिणाम आपल्या जीवनावरती जेवढा होतो तेवढा परिणाम इतर कोणत्याही गोष्टीचा होत नाही. दुर्जनांच्या संगतीमध्ये जायचं नसतं, कारण खळाची संगती उपयोगासी नये. आपणा अपाय त्यांचे संगे, नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणा चित्ताभंग. त्यामुळे दुर्जनांच्या संगतीमध्ये जायला नको आणि सज्जनांच्या संगतीमध्ये आल्याशिवाय राहायचं नाही. व्यवहारामध्ये आपल्याला दुर्जनांच्या संगतीत राहावं लागतं. असं होतं कधी कधी. आपल्याला माहिती असतं की ही माणसं दुर्जन आहेत, यांच्याबरोबर आपण राहणं योग्य नाही, पण त्यांच्या बरोबर जरी आपण राहिलं तरी पाण्यातल्या कमलपत्राप्रमाणे आपण अलिप्त असलं पाहिजे.
अलिप्ततेनं आपलं जीवन जगलं पाहिजे. तर निश्चितपणे परमात्म्याची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या बांबरोड गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं 25वं वर्ष आपण साजरं करत आहोत आणि आज 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. यथामती अभंगाचं चिंतन केलं. आपण निश्चित नाथषष्ठीला पैठणला यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. 9, 10, 11 मार्च 2026 यंदाच्या तारखा आहेत नाथषष्ठीच्या. आपण जरूर पैठणला यावं आणि त्या सोहळ्याचा आनंद लाभ आपण जरूर घ्यावा अशी प्रार्थना आपल्याला करतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी